सासूबाई, तुमच्यासाठी मी कितीही केले तरी मी कायम कमीच पडले. रोज स्वतःचं मन मारलं, प्रत्येकाची आवड जपली, घरासाठी स्वतःला विसरले. पण शेवटी माझ्या वाट्याला आलं ते फक्त टोमणे आणि अपमान. त्या दिवशी मला समजलं, या घरात मी सून होते पण माणूस कधीच नव्हते. माझं नाव अनघा, एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली, लाडाकोडात वाढलेली मुलगी. लग्नाआधी माझं स्वतःचं एक आयुष्य होतं. माझे काही छंद होते, मैत्रिणी होत्या आणि हो, एक सुंदर स्वप्नही होतं. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण लग्नाची बेडी पायात पडली आणि क्षणात सगळं बदललं. सासूच्या उंबरट्यात पाऊल ठेवलं तेव्हा सासूबाईंनी आरती ओवाळून सांगितलं होतं, आजपासून हे घर तुझंच आहे. किती सुखावले होते मी तो शब्द ऐकून. वाटलं होतं खरंच मला दुसरं माहेर मिळालं. पण तो फक्त एक सुसंस्कृतपणाचा मुखवटा होता, जो हळूहळू उतरू लागला. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले, पण जसे दिवस सरकले तशा जबाबदाऱ्यांच्या नावाखाली माझ्यावर बंधने येऊ लागली. सकाळी सगळ्यात आधी उठण्यापासून ते रात्री सगळ्यात शेवटी झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत माझ्याकडून परफेक्ट असण्याची अपेक्षा केली जाऊ लागली. मी माणूस आहे, मी थकू शकते, हे कोणी मानायलाच तयार नव्हतं. एक दिवस मला खूप ताप आला होता. अंग तापाने फणफणत होतं. डोळे उघडण्याचीही ताकद नव्हती. तरी स्वयंपाकघरातून आवाज आला, अनघा, आज जरा चहा लवकर कर ग, बाबांना बाहेर जायचे. मी तशाच तापात उठले, चहा केला. कुणी साधी विचारपूसही केली नाही की तुला बरं वाटतंय का. उलट सासूबाई म्हणाल्या, अगं, आमच्या काळात आम्ही 9-9 महिने पोटात बाळ असताना अख्ख्या घराचं दळण कांडण करायचो. आजकालच्या मुलींना जरा काही झालं की लगेच कपाळाला पट्टी. त्या दिवशी कपाळावरच्या पट्टीपेक्षा माझ्या मनावर लागलेली जखम जास्त खोल होती. सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा नवराही पाठीशी उभा राहत नाही. राहुल, ज्याच्यावर विश्वास ठेवून मी माझं सगळं आयुष्य त्याच्या स्वाधीन केलं. जेव्हा मी त्याला माझ्या मनातील घुसमट सांगायचा प्रयत्न करायचे तेव्हा तो एकच वाक्य म्हणायचा, अगं आई, जुन्या विचारांची आहे, थोडं सांभाळून घेत जा ना. घरात वाद नकोत, नातं टिकवण्याचा, घरात शांतता राखण्याचा मक्ता फक्त मी एकटीनेच घेतलाय का. घराची अब्रू सुनेच्या मौनावरच का टिकून असते. माहेर सोडून जेव्हा मुलगी सासरी येते तेव्हा तिचं हक्काचं घर कोणतं उरतं. माहेरी फोन केला आणि चुकून डोळ्यातून पाणी आलं तर आई वडील काळजीने व्याकुळ होतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून फोनवर खोटं खोटं हसावं लागतं. सासरी हक्काने रुसावं तर लोक उद्धट ठरवतात. मग तिने आपल्या भावना घेऊन कुठे व्यक्त करायच्या. प्रत्येक वेळी स्वतःचं मन मारताना आतून होणारा कोंडमारा केवळ सहन करणारीलाच ठाऊक असतो. पण सहन करण्यालाही एक मर्यादा असते. जेव्हा पाणी डोक्यावरून जातं तेव्हा शांत राहणारी नदी सुद्धा पूर आणू शकते. असाच एक दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे थोड्याशा कारणावरून सासरच्यांनी अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. माझ्या चारित्र्यावर, माझ्या माहेरच्या संस्कारावर बोललं गेलं. रोज शांत राहणारी अनघा त्या दिवशी मात्र गप्प बसली नाही. मनात दाबून ठेवलेला हुंदका आज थेट शब्दातून बाहेर पडला. मी राहुलच्या समोर उभी राहिली आणि घरातल्या सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाले, घर तुमचे, नियम तुमचे, चुका फक्त माझ्या आणि घराची अब्रू सांभाळायची जबाबदारी ही फक्त माझीच का. खूप सोसले आजवर. सगळ्यांना हवं तसं वागता वागता मी स्वतःचं अस्तित्व शून्य करून घेतलं. पण आता बस, आता पुरे झालं. आजपासून माझं मन मारणं बंद. मी या घरची सून नक्कीच आहे, पण त्याआधी मी एक माणूस आहे. मलाही मन आहे, भावना आहेत. यापुढे केवळ सून म्हणून मी स्वतःचा बळी देणार नाही. खोलीत शांतता पसरली होती. आज पहिल्यांदाच एका सुनेने स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवला होता. तो आवाज उद्धटपणाचा नव्हता, तर तो कित्येक वर्षांच्या दडपशाहीतून मुक्त होण्याचा एक प्रयत्न होता. दिवसभराचा थकवा, सासूबाईंचे टोमणे आणि मनाची झालेली घालमेल घेऊन जेव्हा मी रात्री खोलीत यायचे तेव्हा वाटायचं आता कुठेतरी विसावा मिळेल. 4 शब्द हक्काचे ऐकायला मिळतील.
राहुल माझी चौकशी करेल, माझा हात हातात घेऊन विचारेल, अनघा खूप थकलीस का ग आज? पण नातं जितकं दुरून सुंदर दिसतं तितकं जवळ आल्यावर ते पोकरलेलं निघतं. राहुल खोलीत असायचा, पण त्याचं लक्ष एकतर मोबाईलमध्ये असायचं किंवा तो ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा. माझ्या अस्तित्वाची साधी दखलही तिथे घेतली जात नव्हती. एक दिवस तर मर्यादाच संपली. दुपारी सासूबाईंनी माझ्या जेवणावरून खूप मोठा वाद घातला होता. माहेरून काही शिकून आलीस की नाही इथपर्यंत बोलल्या होत्या. मन खूप जड झालं होतं. रात्री जेवण झाल्यावर मी खोलीत आले. राहुल बेडवर बसून लॅपटॉपवर काम करत होता. मी हळूच त्याच्या जवळ गेले. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवले. डोळ्यातून नकळत पाण्याचा थेंब त्याच्या हातावर पडला. राहुलने लॅपटॉप बाजूला केला आणि वैतागून म्हणाला, काय झालं अनघा? आता परत काय रडगाणं आहे तुझं? दिवसभर ऑफिसमध्ये काम करून मी आधीच दमलोय. घरी आल्यावर तरी शांतता लाभू दे ना. त्याचे ते शब्द माझ्या काळजात सुरीसारखे खुपसले गेले. मी रडत रडतच म्हणाले, राहुल, आज आई मला काय बोलल्या तुला ठाऊक आहे का? माझ्या माहेरच्यांवरून उद्धार केला त्यांनी. मला खूप एकटं वाटतंय रे या घरात. कुणीच माझं नाहीये का इथे? राहुलने एक दीर्घ श्वास घेतला आणि नेहमीप्रमाणे त्याचं ठरलेलं उत्तर दिलं, अगं अनघा, आई जुन्या विचारांची आहे. वय झालंय तिचं. घरात वाद नकोत म्हणून तू थोडं सांभाळून घेत जा ना. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेशील तर संसार कसा होणार आपला? सांभाळून घ्यायचा हा एकच शब्द जणू सासरच्या लोकांनी माझ्या कपाळावर लिहून ठेवला होता. मी विचारलं, राहुल, प्रत्येक वेळी मीच का सांभाळून घ्यायचं? घरात शांतता राहावी म्हणून मी माझं मन मारून गप्प बसायचं आणि बाकीच्यांनी माझ्या आत्मसन्मानाचा खेळ मांडायचा. सून आहे म्हणून मला मानपान अपमान नसतात का? राहुल चिडला. तू प्रत्येक गोष्टीचा बाऊ करत जाऊ नकोस. माझ्या आईबाबांनी मला वाढवले. त्यांच्याशी मी वाद घालू शकत नाही आणि तू आता या घरची सून आहेस हे विसरू नकोस. घरात सुख शांती ठेवण्याची जबाबदारी तुझी आहे. त्या रात्री मला समजलं, ज्या माणसासाठी मी माझं हक्काचं घर सोडून आले तो माणूस माझ्या हक्कासाठी दोन शब्दही बोलू शकत नाही. त्याला घरात शांतता हवी होती. मग त्यासाठी माझ्या मनाचा बळी गेला तरी त्याला फरक पडत नव्हता. पती हा पत्नीचा सर्वात मोठा पाठीराखा असतो असं म्हणतात. पण जेव्हा तोच पाठीराखा तडजोड कर म्हणून सांगायला लागतो तेव्हा एका सुनेचं मन आतून पूर्णपणे खचून जातं. राहुलच्या त्या एका वाक्याने माझ्या मनातली त्याची जागा कायमची बदलली होती. मी शांत झाले, पण हे शांत राहणं आनंदाचं नव्हतं, तर ते एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती. सासरच्या या घुसमटीत जेव्हा मन अगदी थकून जायचं तेव्हा डोळ्यांसमोर फक्त एक चित्र यायचं, माझं हसणारं खेळणारं माहेर. लग्नाआधी मी कशी होते, अगदी फुलपाखरासारखी स्वच्छंदी. घरात सगळ्यात लहान असल्यामुळे बाबांची तर लाडकी होते मी. बाबा नेहमी म्हणायचे, माझी मुलगी शिकून खूप मोठी होणार, स्वतःच्या पायावर उभी राहणार. माझ्या प्रत्येक स्वप्नाला माझ्या आईबाबांनी पंख दिले होते. पण लग्न झालं आणि ते पंख सासरच्या अपेक्षांच्या कात्रीने कधी कापून टाकले हे माझं मलाच समजलं नाही. मला आठवतं, लग्नानंतर काही दिवसांनी मी सासूबाईंना विचारलं होतं, आई, मी नोकरीसाठी अर्ज करू का? एका चांगल्या कंपनीतून कॉल आलाय. त्यावर सासूबाई कपाळाला आट्या घालत म्हणाल्या, नोकरी करून काय करायचंय? आमच्या राहुलची कमाई काय कमी आहे का? घराला सुनेची गरज आहे, पैशांची नाही. आधी घर सांभाळायला शिक, मग बघू नोकरीचं काय ते. त्या दिवशी राहुलनेही त्यांच्याच सुरात सूर मिसळला होता. माझी ती पदवी, माझी ती गोल्ड मेडलची सर्टिफिकेट्स आज कपाटाच्या एका कोपऱ्यात धूळ खात पडली आहेत. जेव्हा जेव्हा मी त्या कागदांकडे बघते तेव्हा तेव्हा माझ्या शिक्षणाचा, माझ्या बुद्धीचा आणि माझ्या स्वप्नांचा झालेला हा खून पाहून मला आतून रडू कोसळतं. सासरच्या त्रासाला कंटाळून जेव्हा कधी मी माहेरी फोन करायचे तेव्हा फोनची रिंग वाजताना मनात यायचं की आईला सगळं सांगून टाकावं. सांगावं की आई, मी ते सुखात नाही ग, मला घेऊन जा इथून परत. पण जसा आईचा पलीकडून आवाज यायचा, कशी आहेस अनघा बेटा? सासरी सगळे बरे आहेत ना? जावई बापू काय म्हणतात? तसा माझ्या गळ्यातला आवंडा मागेच फिरायचा.
आईबाबांनी आधीच माझ्या लग्नासाठी आयुष्यभराची सगळी पुंजी खर्च केली होती. वय झाले त्यांचं. आता या वयात त्यांना माझ्या सासरच्या त्रासाची काळजी देऊन मला त्यांना अजून दुखवायचं नव्हतं. म्हणून मग डोळ्यातलं पाणी पुसून आवाजातली वेदना लपवून मी नेहमी खोटं हसायचे आणि म्हणायचे, हो आई, मी खूप छान आहे इथे. सगळे खूप चांगले आहेत माझ्याशी. फोन ठेवल्यावर जाणवायचं, मुलीचं आयुष्य किती विचित्र असतं ना. माहेर सुटलेलं असतं आणि सासर आपलं म्हणायला तयार नसतं. माहेरी हक्काने रडता येत नाही आणि सासरी हक्काने रुसता येत नाही. दिवसेंदिवस मी स्वतःलाच हरवून बसत होते. आरशात स्वतःला पाहिलं की ओळखूच यायचं नाही. ही तीच अनघा आहे का जी कॉलेजमध्ये नेहमी हसतमुख असायची? सगळ्यांना सांभाळता सांभाळता मी स्वतःलाच इतकं शून्य करून टाकलं होतं की आता माझ्या स्वतःच्या अस्तित्वाचीच मला भीती वाटू लागली होती. पण ही भीती आता एका मोठ्या बंडाची तयारी करत होती. सहन करण्याची पण एक सीमा असते. जेव्हा तुम्ही एखाद्याला गरजेपेक्षा जास्त मान देता तेव्हा ती समोरच्यासाठी तुमची हतबलता ठरते. माझ्या बाबतीतही अगदी तेच घडलं होतं. माझं मौन त्यांनी माझी संमती समजली होती. त्या दिवशी रविवारी घरात एक मोठं कौटुंबिक कार्य होतं. पाहुणे रावळे आले होते. सकाळपासून उपाशी पोटी मी एकटी स्वयंपाकघरात राबत होते. घसा सुकला होता. पाय भरून आले होते. पाहुण्यांचं जेवण झाल्यावर मी बाहेर आले तर सासूबाई सोफ्यावर बसून पाहुण्यांसमोर म्हणाल्या, काय सांगू, आमच्या राहुलला कितीतरी मोठ्या घरच्या मुली चालून आल्या होत्या, पण आम्ही हिच्या आईवडिलांच्या पांढऱ्या कपाळाकडे बघून होकार दिला. हिच्या माहेरच्यांनी लग्नात साधा धड मानपानाचा खर्चही केला नाही. हिचे संस्कारही तसेच आहेत. नुसती कामं उरकायची माहिती आहेत. हिला घराचा सुसंस्कृतपणा काय कळणार. ते शब्द ऐकले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या आईवडिलांनी त्यांच्या आयुष्याची जमापुंजी माझ्या लग्नासाठी लावली होती. आज त्यांच्याच गरिबीची आणि कष्टाची थट्टा अख्ख्या गावासमोर उडवली जात होती. मी आतल्या खोलीत धावत गेले. राहुल तिथेच उभा होता. त्यानेही सासूबाईंचे ते शब्द ऐकले होते. मी त्याच्याकडे आशेने पाहिले. म्हटलं, राहुल बघ ना, आई काय बोलतायत. माझ्या आईबाबांबद्दल तू काहीच बोलणार नाहीस का? राहुलने नेहमीप्रमाणे तोंड फिरवलं आणि म्हणाला, अगं अनघा, पाहुणे बसलेत बाहेर. आता तमाशा करू नकोस. आई काय खोटं बोलली? तुमच्या लोकांनी खर्च तरी कुठे केला होता आणि सून आहेस ना तू या घरची, मग प्रत्येक गोष्टीवर जीभ चालवणं बरं नव्हे. त्या क्षणी माझ्या डोक्यातील सुन्नपणा संपला. कपाटात धूळ खात पडलेली माझी गोल्ड मेडलची सर्टिफिकेट्स मला हाका मारत होती. माझे कष्ट, माझी स्वप्ने, माझ्या आईबाबांचे अश्रू, या सगळ्यानंतरही माझ्या वाट्याला फक्त हाच अपमान येणार होता. मी शांतपणे बाहेर आले. मी सासूबाईंच्या आणि त्या पाहुण्यांच्या समोर उभी राहिले. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच संताप होता. मी सासूबाईंकडे बघून स्पष्ट आणि खंबीर आवाजात म्हणाले, आई, आता पुरे झालं. खूप सोसलं मी आजवर. सगळ्यांना हवं तसं वागता वागता मी माझं अस्तित्वच शून्य केले. पण आता बस. सासूबाई अवाक होऊन म्हणाले, हे काय बोलतेस तू? जीभ सैल सुटलीये का तुझी? जीभ सुटली नाहीये आई. आज कित्येक वर्षापासून दाबलेला हुंदका बाहेर पडतोय. मी राहुलकडे वळले आणि म्हणाले, राहुल, घर तुमचं, नियम तुमचे, चुका फक्त माझ्या आणि घराची अब्रू सांभाळायची जबाबदारी फक्त माझीच का? मी या घराची सून नक्कीच आहे, पण कुणी पैशाने विकत घेतलेली गुलाम नाही. राहुल ओरडला, अनघा, मर्यादेत राहा. मी मर्यादेतच आहे राहुल, पण तुम्ही तुमच्या मर्यादा कधीच ओलांडल्या आहात. ज्या नवऱ्याला माझ्या स्वाभिमानाची चाड नाही त्या नवऱ्याच्या घरात राहून मी माझं मन का मारायचं? केवळ सून आहे म्हणून? मी खूप शिकलीये. माझ्याकडे बुद्धी आहे, ताकद आहे. आजवर मी घरासाठी गप्प राहिले, पण माझ्या आईबापाच्या कष्टाचा अपमान मी सहन करणार नाही. मी खोलीत गेले, माझी बॅग घेतली आणि माझ्या शिक्षणाची कागदपत्रे हातात धरली. सासरच्या उंबरट्यावर परत एकदा उभी राहिली. आज त्या उंबरट्याबाहेर पडताना माझ्या मनात कोणतीही भीती नव्हती. मी जाता जाता मागे वळून पाहिलं आणि म्हणाले, खूप मारलं मन आजवर. आता केवळ सून म्हणून नाही तर एक स्वाभिमानी माणूस म्हणून जगणार. मी हे घर सोडून चालले, स्वतःची ओळख पुन्हा मिळवण्यासाठी. मी घराबाहेर पाऊल टाकले. बाहेर कडक ऊन होतं, पण माझ्या मनाला एक वेगळीच शांतता लाभली होती. मी सासरच्या चौकटीतून मुक्त झाले होते.
अनघाला तिच्या शिक्षणाच्या जोरावर एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. आईवडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. 6 महिन्यानंतर राहुल तिची माफी मागण्यासाठी आला. पण अनघा शांतपणे म्हणाली, ज्या दिवशी मला माणूस म्हणून मान मिळाला नाही त्या दिवशी हे नातं मनापासून संपलं होतं. आता मी माझा स्वाभिमान पुन्हा गमावणार नाही. राहुल निशब्द उभा राहिला. अनघा मात्र आत्मविश्वासाने तिच्या नव्या आयुष्याकडे पुढे निघाली. कथा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.